प्रत्येक अंकावर आपलं काय काय होतं याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. माणसाचा जन्म होतो येथे. जन्म झाल्यानंतर माणसाचं हळूहळू मोठं होत होत बालपण चालू होतं. बालपण चालू होता होता ते खेळत खेळत शिक्षण घेत असतो. आणि शिक्षण घेताना ते मनात काहीतरी स्वप्न घडवत असतो आणि त्या स्वप्नाप्रमाणे त्याचा सुरू असतं आणि त्या स्वप्नाप्रमाणे त्याचा प्रवास सुरू असतो. प्रवास सुरू होत त्याला नोकरी लागते. मग त्याला प्रेमाची हौस सुटते आणि तो विवाहित होतो. विवाहित झाले की संसाराच्या आणि मुलांच्यासाठी त्याला संघर्ष करायला लागतो. संघर्ष करत करत तो मोठ्या उच्च पदावर जातो. मुलं पण चांगली ही होतात आणि त्याला सगळं असं यश प्राप्त होतं. आणि यश प्राप्त झाल्यानंतर त्याच्या कर्तव्यच काही नसतं म्हणून तो शांततेत बसलेला असतो. शांततेत बसल्यानंतर मुलांचं झालं, मुलींची लग्न झाली, मुलांचं झालं, आता त्याला काही नाही म्हणून तो निवांत बसतो. मग त्यावेळेला तो काय काढतो तर पूर्वीच्या आठवणी काढत बसत असतो. आणि पूर्वीच्या आठवणी काढत काढत त्याचं आयुष्य चाललेलं असतं. आणि अशातच त्याला म्हातारपण येत असतं. आणि म्हातारपणाची सुखदुःखाची संकटे सहन करत करत त्याचा शेवट होत असतो. असं हे आपल्या आयुष्याचं घड्याळ आहे. प्रत्येकाचे हेच घड्याळ आहे आणि याच घड्याळाच्या मार्गानं आपण जात असतो. आपणास आवडले तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार मंडळी, पुन्हा भेटूया.